नको नको मनातून तू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया. नको नको मनातून तू माया ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया. काळाची हे उडी पडे बलबाजवा, सोडवे ना तेव्हा माया बापा, सोडवे ना तेव्हा माया बापा, सोडवे ना तेव्हा माया बापा. उडी पडेल माझ्या, सोडवे ना तेव्हा माया बाप, सोडवे ना माया बापा, सोडवे ना तेव्हा माया बापा. सोडविना बंधू पाठीशी बहीना, शेतीचे कामन दूर जाये, शेतीची कामेन दूर जाये, शेतीचे कामेन दूर जाये. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर जाये, शेजेची कामीन दूर जाये, शेजेची कामीन दूर जाये. सोडविना राजा देशेचा चौधारी, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले, अनेक सोयरे भले भले. काळाची हे उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा. उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापे, सोडविना तेव्हा माय बापे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया. म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया, चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. काळाची हे उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा. काळाची हे उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बापे, सोडविना तेव्हा माय बापे, सोडविना तेव्हा माय बापे.
गोपाल कुमाई टाळी वाजवा टाळी गोपाल कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई नको नको मना मना नको नको मना मना कुंतु माया जाली माया जाली माया जाली नको नको मना मना नको नको मना नको नको मना गुंतो माया जाडी नको नको मना नको नको मना नको नको मना मना नको नको मना मना गुंतो माया जाली माया जाली माया जाली नको नको मना मना नको नको मना नको नको मना कुंतु माया जाळी जाळी नको नको मना ते मना काला जवली ग्रासावया जवली ग्रासावया काल आला काल आला जवली ग्रासावया कालाची हे उडी उडी कालाची हे उडी उडी पडेल बा जेव्हा काळाची हे उडी पडेल बा पडेल बा पडेल बा जेव्हा बाई गाता बया गाता बया गाता काळ्याला जबळी गाता बया काळ्याला जबळी गाता बया काळाची हेवडी काळाची हेवडी पडेल बा जेव्हा जेव्हा काळाची हेवडी काळाची काळाची सोडविना तेव्हा 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 सोडविना 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 तेव्हा 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 माया बापी माया बाप माया बापी सोडविना तेव्हा माया बापी सोडविना तेव्हा तेव्हा सोडविना सोडविना सोडविना
तेव्हा माया सोडविना तेव्हा सोडविना सोडविना हरी सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बापे सोडविना तेव्हा 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 माया बापे माया बापे माया बापे सोडविना सोडविना तेव्हा सोडविना 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 तेव्हा सोडविना सोडविना तेव्हा माय बाबे माय बाबे सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माया 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 बाबे सोडविना 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 तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना 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 तेव्हा माया बाबा माया बाबा माया बाबा सोडविना तेव्हा सोडविना 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 तेव्हा माय बापे काळाची काळाची ओढी ओढी काळाची ओढी ओढी पडेल बा जेव्हा काळाची
हरी विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळे काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीशी बहीण शेजीची कामीन दूर जाई सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला 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 महायोग पेटे तटे भीमरत्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन 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 दुसरे चरणा रंगाजिया
चरण संताजिया हे दुसरे चरण संताजिया संत कृपा दाने करते विचारो संत कृपा दाने करते विचारो दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया बाबा देव गुरु पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रनेला बुधाभम जगननीतपानं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिका मोदिवक्त्रं कलानिशबाधापनोदार्भदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाची सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सेवे लागे सेवक झालो 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 झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निदा चरणा तुमच्या लागलो निदा चरणा चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्तरूपी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्री ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, प्रेम म्हटल्यानंतर नामदेव महाराज, शांती म्हटल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु जगतवंदिने देहोचे संत
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू. पाहायचं झालं तर ज्यांच्या नावाने यम सुद्धा कापतात असे असणारे तुकोबर आहे. आणि याच तुकोबरायांचा आज आपण 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आजची सेवा केम निमित्त व कशा निमित्त. श्री क्षेत्र तळेगाव या नगरीमध्ये हरिभक्त पारायण कैलासवासी मंचकराव निवृत्ती माने यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं याची कीर्तनरूपी सेवा आणि तसेच आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांच्या चिरंजीवाने केलेला आजचा अट्टहास, तसेच माने परिवाराने केलेला आजचा अट्टहास म्हणजेच श्री आदरणीय मनोज मंचकराव माने यांनी केलेला आजचा अट्टहास आपल्या वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याकरिता त्यांनी आज केलेला एवढा सुंदर सोहळा. पाहायचं झालं तर बघा, आई वडिलांच्या ऋणातून उतराई माणूस कधीच होऊ शकत नाही. त्यांच्या ऋणातून माणूस मुक्त कधी होत नाही. कारण आई वडिलांनी जे लेकरासाठी केलेलं असतं महाराज, लहानपणापासून आई वडील आपल्याला सांभाळतात आणि म्हातारपणी आपलं कर्तव्य की त्या आई वडिलाला आपण सांभाळलं पाहिजे. बघा पुढे चालून सांगायचं झालं, माने परिवाराने केलेला आजचा अट्टहास, तसेच कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व टाळकरी माळकरी गुणीजन वर्ग श्रोते वर्ग कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य रामायणाचार्य मृदंग वादक पेटी वादक गायनाचार्य महिला वर्ग पुरुष वर्ग साऊंड सिस्टीमवाले तसेच पोलीस पाटील सरपंच आमदार खासदार विनेकरी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय महाराज उपदेश करतात आपल्याला. तुकोबराय आपल्या मनाला सांगतात की बाबा, संसार रूपी माया जाळामध्ये गुंतू नको, कारण तुझा काळ तुझ्या सोबत आहे. आणि ज्या दिवशी काळ तुला घ्यायला येईल त्या दिवशी काळाच्या तावडीतून तुला कोणी सोडवणार नाही. आजपर्यंत प्रत्येक मनुष्य जन्माला आला, एक ना एक दिवस त्या मानवाला त्या मनुष्याला हे जग सोडून जायचंय. तुकोबराय म्हणतात आपल्या मनाला, बाबा संसार रूपी माया जाळामध्ये गुंतू नको, कारण तुझा काळ तुझ्या सोबत आहे. याच्या पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया तुझा काळ तुझ्या सोबत आहे. आज बघा लक्ष देऊन ऐका, थोडासा माझ्याकडून उशीर झालाय त्याबद्दल माफी मागतो. प्रत्येकाचा काळ प्रत्येकाच्या बाजूला आहे. माझा काळ माझ्या बाजूला आहे, तुमचा काळ तुमच्या बाजूला आहे, तुमचा काळ तुमच्या बाजूला आहे. प्रत्येकाचा काळ प्रत्येकाच्या बाजूला आहे महाराज. आणि तुकोबराय म्हणतात, ज्या दिवशी तो काळ आपल्याला घ्यायला येईल त्या दिवशी काळाच्या तावडीतून आपल्याला कोणी सोडवणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. आपले आई वडील आपल्याला काळाच्या तावडीतून सोडवणार नाहीत. आपली बहीण असू द्या, आपला भाऊ असू द्या, आपले सोयरे दायरे असू द्या, हे सुद्धा आपल्याला काळाच्या तावडीतून सोडवणार नाहीत. पुढे चलन तुकोबराय म्हणतात, बाबा तुला सोडवतील काळाच्या तावडीतून, परंतु कोण? फक्त देव किंवा संत तुला काळाच्या तावडीतून सोडवू शकतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या विठ्ठला. देवाने मनुष्याला एवढा सुंदर नरदेह दिला महाराज, कशाला फुकट घालवाय नाही. तुकोबराय म्हणतात की या देहाची इच्छा देवांची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला पृथ्वी तलावर हा देह मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी भावा जन्मा किंवा यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पायी. या पृथ्वी तलावर आम्ही सुद्धा जन्माला यावं, हा देह आम्हाला मिळावा. कोणाची इच्छा आहे? देवांची इच्छा आहे. परंतु देवांना मिळतो का? अजिबात नाही महाराज. बघा तुमचं आमचं काहीतरी भाग्य पवित्र असणाऱ्या भारत देशामध्ये तुम्हा आम्हाला एवढा सुंदर नरदेह दिला. कशाला दिला? एवढे सुंदर देवाने आपल्याला अवयव दिले, कशाला दिले? हस्तम पवित्रम
यदि दान पुण्यम पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा मुखं पवित्रं यदि नाम घोषम हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हाताने दान करायचं, पायाने देवाची तीर्थयात्रा करायची, मुखाने देवाचं नामस्मरण करायचं आणि देवाला आपल्या हृदयात साठवायचं. पुढे चालून तुकोबराय म्हणतात, बाबा एवढा सुंदर देवाने आपल्या नरदेह दिला कशाला? भारत देशात. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. माया देवाने एवढा सुंदर नरदेह कशाला दिला? देवाचं नामस्मरण करायला. बघाय मला सांगा, तुकोबराय म्हणतात भारत देशामध्ये जन्म मिळणं भाग्याचं लक्षण आहे. भागवतामध्ये वर्णन केलं महाराज, भरतखंडे नरदेह प्राप्ते हे तो परम भाग्याची संपत्ती, ते हे विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भारत देशामध्ये जन्म मिळणं भाग्याचं लक्षण म्हणले तुकोबराय. तुकोबराय गेले आपल्या मनाला सांगायला लागले, मना संसार रूपे मायाजाळामध्ये गुंतू नको, कारण तुझा काळ तुझ्या सोबत आहे. मग काय कर, तर पंढरीच्या देवाला तुझ्या हृदयामध्ये साठव. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. पंढरीच्या देवाला आमच्या हृदयामध्ये साठवू दे महाराज. पण मन ऐकत नाही. कबीर महाराज म्हणतात, मन चपळ आहे, हे मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. देवा मन खूप चंचल आहे बाबा, याच्यातून आम्ही तुझं नामस्मरण कसं करावं? वर्णन केलं महाराज. मन चंचल चपळ जाता हे तारल गे वेळ, मन चंचल चपळ जाता हे तांदळ गे वेळ, मन चंचल चपळ जाता हे मन चंचल चपळ जाता हे मन चंचल चपळ जाता हे तानल गे वेळ. बहुत चंचल चपल जाता ये तानल गे वेल, मन चंचल चपळ जाता हे तानल गे वेळ. बहुत चंचल चपल जाता ये तानल गे वेल, मन चंचल चपळ जाता हे तानल गे वेळ. मन चंचल चपळ जाता हे तानल गे वेळ. मन चपल चपल जाता ये तानल गे वेल, मन चपल चपल जाता ये तानल गे वेल. बहुत चंचल चपळ जाता येता लगे वेळ. एवढं मन चपळ म्हणले तुकोबराय, आणि या मनाच्या पाठीमागे जायचं नाही, मनाचं ऐकायचं नाही. तुकोबराने महाराज मनाला सांगितलं, बाबा संसार रूपे माया जाळामध्ये गुंतू नको. आणि महाराज देवाकडे जा, देवाला कशाचीच गरज नाही, फक्त भावाची गरज. भावाने देवाला तुम्ही फक्त एक फूल जरी दिलं तर देव स्वीकारला तयार आहे. कबीर महाराज वर्णन करतात बघा, भाव का भूखा हूं मैं बस, भाव है एक सार है, भाव बिन कुछ भी न देवे, मैं कभी भी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे
ओ मुझे स्वीकारे. देवाला फक्त भावाने फुल द्या महाराज, देव स्वीकारायला तयार आहे. पण त्याच्यात काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. देवाला कशाची गरज नाही. अहो मुठभर पोहे घेऊन निघालते सुदाम्मा देवाकडे, फक्त मुठभर. देवाला शरण गेले, जगाच्या मालकाने सुदाम देवाची नगरी सोन्याची करून टाकली. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गौसोनियाचा टेला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त सुदामदेव मुठभर पोहे घेऊन, देवाला कशाचीच गरज नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ देवाला कशाची गरज नाही, फक्त भावाची गरज आहे. हस्तिनापुरातलं पंचपक्वान्नाचं जगाच्या मालकाने जेवण सोडलं, विदुर काकाच्या घरी गेले आणि काय केलं जाऊन? फक्त कन्या खाल्ल्या महाराज. विदुरा घरच्या भक्षुने कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला, नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला, नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला, नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, देवाने विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या महाराज. का? त्याच्यात भाव होता. देवाला कशाची गरज नाही बघा. तुम्ही फक्त महाराज देवाला शरण जा. आयुष्यात कितीही संकट, कितीही विघ्न येऊ द्या, प्रत्येक संकटामध्ये देव आपलं रक्षण करतो. शरणांगता देव राखे, एरा वाखे विघ्नाचे. कधीतरी मंदिरात जावं, कधीतरी आपण देवाचं रूप बघावं महाराज. पण असं कधी होतं का? अजिबात नाही. कधीतरी मंदिरात जावं, कधीतरी देवाचं रूप बघावं. देव कुठं उभा आहे, देव काय करतो, देव काय खातो, कधीतरी आपण पाहिलं का? अजिबात नाही. देवाचं रूप महाराज एवढं सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवेश शेकळा, रवेश शेकळा लोपनिया, कस्तुरी मळवाट, चंदनाची उटी. महाराज देवाचं रूप एवढं सुंदर आहे, लोक नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे लागले. बघा, हा देह माणसाला एकदा मिळालाय, परत परत मिळणार आहे का? अजिबात नाही. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु केलेला देह तुम्हाला परत मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. द्रव्य मित्र बायको सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील, परंतु गेलेला देह तुम्हाला परत मिळणार नाही. काकड्यात वर्णन केलं महाराज, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ झाला, दुर्लभ शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना,
वर्षाची घटना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा काकड्यात सांगितलं की हा देह दुर्लभ आहे महाराज. पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की हा देह 3 वेळा दुर्लभ आहे. किती वेळा? 3 वेळा. दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार का तू नेना आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागतं, नंतर आपल्याला देह प्राप्त होतं. ज्ञानोबराय सांगतात 84 लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. देवाने एवढा नरदेह कशाला दिला? ज्ञानोबराय सांगतात सदैव तुम्हावगे आहे हात पाय चालाया मुखे वाणी काने कीर्ती डोळे मूर्ती देखावया. ज्ञानोबराय म्हणतात हात कशाला दिले? हाताने दान करण्याकरता. पाय कशाला दिले? देवाची तीर्थयात्रा करण्याकरता. डोळे कशाला दिले? देवाचं रूप पाहायला महाराज. तुमचं आमचं काहीतरी भाग्य, देवाने एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिला महाराज. अहो 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागतं, नंतर कुठं देह आपल्याला प्राप्त होतो. कामने बरा जोडला हा देह तुका मने बरा जोडला हा देह तुका मने बरा जोडला हा देह तुका मने बरा जोडला हा देह जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, गेलेला देह परत तुम्हाला मिळणार नाही. बघा तुकोबराय म्हणतात 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागतं. प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात, नंतर आपल्याला देह प्राप्त होतो.
नामदेव महाराजाचा गोडा अभंग. एक एक योनी भक्ती विनय जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख रूप. नंतर द्रुपद एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. नंतर देह आपल्याला प्राप्त होतो. 11 लाख वेळा किड्या मुंग्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. 20 लाख वेळा पक्ष्यांच्या घरी जन्म घ्यावा लागतो. 9 लाख वेळा जलचर प्राण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. लाखावर सगळ्या गोष्टी. पण मानवाचं आयुष्य किती आहे? 100 वर्ष महाराज. पण त्याच्यातही मानव 100 वर्ष आज आपल्यात राहत नाही. कधी आपल्यातून माणूस निघून जाईल सांगता येत नाही महाराज. म्हणून माणसाने आपल्या मरणाला घाबरलं पाहिजे. एक दिवस माणसं काय झालं, मरणाला विसरून चालले. आपण मरणाला घाबरलं पाहिजे. एक ना एक दिवस जायचं हे लक्षात ठेवून माणसाने जगलं पाहिजे. बघा ऐका, हा देह आपल्याला परत परत मिळणार नाही. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. देवाने एवढा सुंदर आपल्याला नरदेह दिला आहे, तोपर्यंत सगळ्याशी प्रेमाने वागायचं, आनंदाने राहायचं. कारण एक ना एक दिवस जायचे महाराज. बघा, आपण गेल्यानंतर कुठंतरी आपलं नाव निघावं. संतांचं उगाच नाव आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे उगाच एवढे स्मारक प्रत्येक गावागावामध्ये आहेत का? तर लोकांनी समाजाला वेळ दिला म्हणून या महाराजांची आज कीर्ती आहे महाराज. आपण आता बघा, भाऊंचा एवढा सुंदर कार्यक्रम व्हायला लागलाय. भाऊने काहीतरी कधीतरी जीवनामध्ये समाजाला वेळ दिला. उगाच कुणाचे हे कार्यक्रम होत नसते. बरोबर आहे का? बघा, असा सोहळा व्हायला सुद्धा काहीतरी भाग्य लागतं. तुम्हाला शास्त्र सगळं सांगून गेलो असतो. आजच्या दिवशी बाहुंला पुढल्या जन्मामध्ये, पुढच्या मानवामध्ये आजच्या दिवशी त्यांना दुसरा जन्म मिळत असतो महाराज. आजपर्यंत फक्त त्यांच्या स्वर्गामध्ये फक्त एक केस चालू असते. हा, तिथे एक केस चालू असते. तिथं लिहिलेलं असतं फाईलमध्ये, बाबा या माणसाने काय केलं आयुष्यभर. प्रत्येकाचं महाराज, प्रत्येकाचं. इथून जीव निघून गेला, 13 दिवस आपल्यात जीव असतो. आपण जो तो दिवा लावला असतो, त्या दिवासमोर जीव खडा ठेवलेला असतो. बघा, त्या जीव खड्यामध्ये तो जीव असतो. 13 दिवस झाले, गंगा पूजन झालं की जीव निघून जातो. जायला आता भरपूर मार्ग असतात, कितीतरी दिवस लागतात. नंतर कधी योग आला तर सांगेल. वाटत वैतरणी नावाची नदी लागते. ज्या नदीतून 18 प्रकारच्या नरकाची गहाण वाहते ती नदी असते. त्या नदीतून जायचं म्हणलं की गोमातेवर आरूढ व्हावं लागतं. पण गोमाता सुद्धा त्याच व्यक्तीला घेऊन जाते ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये कधीतरी गोदान केलेलं असतं. ज्या व्यक्तीने केलं नाही, शांती करण्यासाठी गेलं की ब्राह्मण म्हणते बघा गोदान करा. आयुष्यामध्ये गाय कधी विकायची नाही महाराज, कधीच विकायची नाही, दान करायचे. बघा, आपण निघून गेल्यानंतर कुठंतरी आपलं नाव निघावं. बघा, माणूस जर निघून गेला तर कमीत कमी महाराज, तुमचं सांगत नाही, माझं स्वतःचं सांगतो. मी जर आज हे जग सोडून गेलो तर कमीत कमी आपल्यासाठी कुणीतरी रडावं, कुठंतरी आपलं नाव निघावं. बरोबर आहे? बघा, समजा मी निघून गेलो, तुम्हीच म्हणताल बाबा पोरग आलं होतं, चांगलं कीर्तन करून गेलं होतं, म्हणताल का नाही? म्हणजे नाव माझं कुठेतरी निघणार आहे का? त्याच्यामुळे थोडा समाजाला वेळ द्यायचा. माणसाने एवढं सुंदर जगावं, एवढं सुंदर जगावं, गेल्यानंतर कमीत कमी आपल्यासाठी आपला महाराष्ट्र तरी रडावा महाराज. पर नका महाराष्ट्र रडू द्या. माणसाने एवढं सुंदर जगा, एवढं सुंदर जगा, कमीत कमी आपल्यासाठी आपला बीड जिल्हा तरी रडावा. पर नका जिल्हा रडू द्या. कमीत कमी माणसाने एवढं सुंदर जगावं, एवढं सुंदर जगावं, कमीत कमी आपल्यासाठी आपला अंबाजोगाई तालुका तरी रडावा. पर नका तालुका रडू द्या. कमीत कमी माणसाने एवढं सुंदर जगावं, एवढं सुंदर जगावं, कमीत कमी आपल्यासाठी आपलं तळेगाव तरी रडावं. पर नका तळेगाव रडू द्या. एवढं तरी चांगलं जगा, जेणेकरून आपण गेल्यानंतर कमीत कमी ज्या आपण क्षेत्रामध्ये राहतो, जिथं काही 4-5 घरं, ती 4-5 घरं तरी रडावे. पर नका 4-5 घरं रडू द्या. एवढं तरी चांगलं जगा, कमीत कमी आपल्या घरचे तरी रडावे. एवढं तर माणसाने चांगलं जगलंच पाहिजे. बघा ऐका, इथून माणसं निघून गेले, त्यांची आज कीर्ती आहे महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या कीर्ती जगामा. कुणाची कीर्ती राहत नाही महाराज या जगामध्ये. बघा, लोकांचं मनावर घ्यायचं नसते. लोकाला काय काम आहे महाराज? लोक नावच ठेवत असतात. आज आमच्या गरसुळीमध्ये काल्याचं कीर्तन आहे. गावात 7 दिवसात मी कीर्तन केलं नाही. का केलं नाही? गाववाले कधीच आपल्या, प्रत्येक गाववाले, तुमचं सांगतो महाराज, माझं नाही तुमचं सुद्धा सांगतो, गाववाले आपल्या विरोधात असतात.
100%पैकी 60% लोक कधीही आपल्या विरोधात आहेत. लोक बोलायले, लोक सांगायले, लोक वागायले म्हणून आपण लोकांचं ऐकून आपण वागायचं नाही. आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करायचं महाराज. आता मला कोणी लोक नाव ठेवतात का सांगा? हा? गावातलं मला कुणी चांगलं म्हणत नाही, मी अपेक्षाही धरत नाही. आता लोक काल महाराज सोलापूरला रात्री कीर्तन, तिथून आलो म्हणून थोडा मला सकाळी उठायला उशीर झाला म्हणून उशीर झाला यायला. लोक एवढं नवाज आहेत, काय करायचं गावाला? जे 100%पैकी 40% आपल्या सोबत आहेत का नाही, त्यांना धरून आपण मोठं व्हायचं. सगळेच आपल्या सोबत राहावं असं काही नाही. देवाने चांगला निर्दय दिला, फुकट घालवायचं नाही. वेळात वेळ काढून देवाचं नामस्मरण करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही वाटेने चालला, देवाचं नामस्मरण चालू आहे. एका यज्ञात जेवढी ताकद आहे तेवढी राम नामामध्ये ताकद आहे. राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊली. आजकाल माणूस एवढ्या शांत्या करतो तरी माणसाला शांती भेटते का? माणूस सुखाच्या दिशेने सारखं पळायला, पण तो सारखं दुःखच मिळते. सुख मिळतं का? अजिबात मिळत नाही. माणसाची आशा संपतच नाही बघा. ऐका, काल परवा नाना पाटेकरांची एक मुलाखत झाली महाराज. त्यांच्यात एक गोड वाक्य सांगितलं, ऐका लक्ष देऊन. त्याने काय म्हणले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 गड किल्ले जिंकले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गड किल्ल्यावर आजपर्यंत कधीच कसलीच पूजा केली नाही. कधी सत्यनारायणाची पूजा नाही, कधी कुठली वास्तू शांती नाही, कसलीच शांती केली नाही. पण तो राजा यशस्वी झाला. 350 गड किल्ले त्या राजाने जिंकले. आणि आपण जन्माला आलं तसं मरेपर्यंत निस्त्या शांत्याच करायलेल्या असतो. तरी शांती आहे का आपल्या जीवनात? अजिबात नाही बघा. तुकोबराय म्हणतात, जन्म माणसाला एक वेळ आहे, फुकट घालवायचा नाही. सातत्यानं उठता बसता देवाचं नामस्मरण करायचं. आणि तुकोबराय म्हणतात, देह आपल्याला परत परत मिळणार नाही. जगात सगळ्या गोष्टी महाराज तुम्हाला मिळतील. बघा, आपल्या हातात काय? आपल्या हातात एक ना एक दिवस आपल्याला हे सोडून जायचं आहे. आपल्या हातात काही नाही महाराज. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. तुम्हालाच नाही, मला सुद्धा जायचंय. तुम्हाला मरण चुकणार नाही, मला मरण चुकणार नाही. सकाळी उशीर कस काय झाला सांगू तुम्हाला यायला? सांगू का? लक्ष देऊन ऐका. सकाळी इकडे निघायचं म्हणलं, आंघोळ केले, आम्ही गाडीत बसणार तितक्यात आमच्या दारात एक माणूस आला. सकाळी 9 वाजता निघालो. 9 वाजता आमच्या दारात माणूस, जय हरी महाराज, जय हरी. उतरा, मोकळा आवाज द्या की जरा, जय हरी जय हरी. मी म्हणलं, अहो कीर्तनाला निघाले, पुन्हा आपण भेटूया म्हणलं, तोपर्यंत मी गावातलं कीर्तन ऐका. त्यांनी म्हणले, अजिबात नाही. मी म्हणलं का? त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचं वाहन घेऊन आले होते. ते वाहन त्यांनी आमच्या घरसुळीला, झाडं भरपूर आहेत घरासमोर, त्या घराला त्यांनी, त्या झाडाला त्यांनी ते त्यांचं वाहन बांधलं. आणि मला म्हणले, महाराज तुमची वेळ झाल्या म्हणले, आता तुम्ही माझ्यासोबत चला. कोण म्हणलं? यम होता. यम कोण होता? यम, काळ. म्हणलं का नाही, तुम्ही माझ्या बाजूला काळ आहे. सकाळी आला आणि म्हणला, चला महाराज तुमची वेळ झाली आता. मी म्हणलो, बाबा तळेगावला जायचे. सचिन महाराजांनी 3 महिने झालं कीर्तनाची तारीख घेतली. सचिन महाराजांना लोक फोन करायले, तिथून लोक फोन करायला, उशीर व्हायला. जाऊ दे म्हणलं बाबा, नाही तुमचा वेळ आहो. जन्मला तसं सारखं तुम्ही नामस्मरणच करायला. चला म्हणले, बस झालं, किती करता होता, तुम्हाला स्वर्गात जागा आहे म्हणला यम मला. कारण मी काय फुकट घेतोय का नाव? देवाचं नाव असं चांगलं करतोय मनातून. त्यानं म्हणला, चला तुमची वेळ झाली. मी म्हणलं, आता काय करावं. आता मी थोडं शेवटी काय बी झालं तर थोडा हुशार आहे. 12 गावचं पाणी पिलंय. काय बी नाही म्हणलं तर 2,500-3 हजार कीर्तन केले. 3री पासून कीर्तन करतोय. मला धोतर बी घालायचं नव्हतं, तेव्हापासून करतोय. थोडा दिमाग लावला आणि त्यांना म्हणलं, बोलला बाबा येतो म्हणलं मी तुमच्यासोबत, पण काय करा, घरात चला चहा वगैरे घेऊ म्हणलं. घरात त्या यमाला घेऊन गेलो. चहा मस्त आम्ही दोघांनीही पिला महाराज. कोण? यमाना आणि मी दोघांनीही चहा पिला. त्यानंतर त्यांना म्हणलं, हो आजपर्यंत पृथ्वी तलावर तुम्हाला कोणी जीव घातलं नाही, आज मी तुम्हाला जीव घालतो. काय करतो? आईला थोडा सुंदर स्वयंपाक बनवायला होतो म्हणलं. तुम्ही म्हणाला, महाराज आधीच 9 वाजले, तुम्ही इथं 10ला आला. एवढा एका तासात स्वयंपाक बी झाला, तुम्ही जेवण बी केलं आणि लगेच कसं काय आलं? उदाहरणामध्ये सगळंच लवकर होते. ऐका, मग काय झालं, यम आला, 2 ताटे केले, यम आला 1 मला 1, 2 ताटे केले. आणि आईला म्हणलं, गोड काहीतरी खीर पदार्थ बनवा म्हणलं. 2 ताटे केले, त्यांच्या ताटात खीर, माझ्या ताटात खीर. दोघंही आम्ही जेवायला लागलो. जेवण करत असताना जेवण दोघांचंही झालं. यमानं खीर खाल्ली, मी पण खीर खाल्ली. पण यमानं खीर खाल्ल्याबरोबर यमाला डोळा लागला. काय लागला? डोळा लागला. कस काय सांगू?
त्याच्या खेरेमध्ये मी काय केलं होतं, बेशुद्ध पडायचं औषध टाकलं होतं. का तर मला एवढ्या लवकर जायचं नव्हतं. कुणाला जाऊ वाटते सांगा बरं, एवढ्या लवकर जाऊ वाटते कुणाला. मग मी काय करावं म्हणून काय केलं, जेव्हा मला डोळा लागला की त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या खिशात हात घातला. खिशात हात घातला की एक लांब सडक असा कागद निघाला बाहेर. ते कागद घेतलं आणि बघितलं तर 25-30 नाव मामा, आणि सगळ्यात वरील नाव यशवंत महाराज कातळे. आता सुरुवातच माझ्यापासून. आता करावं काय. घरात गेलो, ते नाव खोडलं मी, व्हाईटनरनं खोडून टाकलं आणि खालून 30 नंबरला टाकलं मी. मला जाऊ कुठं वाटतं, तेवढाच वेळ आजचं कीर्तन तरी होईल म्हणलं, जाऊन तळेगावला यावं म्हणलं, थोडा तेवढाच वेळ जाईल, रात्रीपर्यंत सगळ्या 2-3 गोष्टी बोलू सगळ्यासोबत जाऊ म्हणलं. पण तुम्हाला सांगतो, ते जशाच तसं मी 30 नंबरला नाव खालून टाकलं आणि ती कागद त्याच्या खिशात घातला. 1 तास झाला, 2 तास झाले, यम उठला महाराज. यम उठला आणि मला म्हणला, महाराज आजपर्यंत असं स्वागत असं आजपर्यंत कुणी केलं नाही. आजपर्यंत भरपूर माणसं घेऊन गेलो, पण आजपर्यंत असं स्वागत, असं जीव घालणं, असा चहा पाजणं कुणीच केलं नाही म्हणला मला. सगळे लोक माझ्याकडे वाईट नजरेनंच बघतात, का तर काळ आला घेऊन जाणारे म्हणून. आणि तुम्ही एवढं सुंदर जीव घातलात, काय खीर होती म्हणले महाराज, खीर खाल्ल्याबरोबर डोळा लागला, काय जेवण केलं महाराज, वा. आज तुमच्यावर एवढा मी खुश आहे म्हणला, एवढा आनंदी तुमच्यावर प्रसन्न झालोय म्हणला. कोण? यम. एवढा प्रसन्न झालोय आणि आनंदाच्या भरात आता मी काय करणार आहे म्हणला. तर खिशात हात घातला, ते कागद काढला आणि मला म्हणला, महाराज काय होतं म्हणला, तुमच्यावर एवढा आनंदी झालोय, एवढा प्रसन्न झालोय, आता या आनंदाच्या भरात मी, तुमचं नाव वर होतं, आता ते नाव मी खोडून टाकणार आहे. आता वरून चालू करणार नाही, आता खालून चालू करणार आहे. मला सांगा, चुकलं का मरण? कितीही प्रयत्न करा महाराज, मरण आजपर्यंत कोणाला चुकले नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय महाराज. पण तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आलात का नाही, वेळात वेळ काढून तुम्ही देवाचं नामस्मरण करा, कारण हा देह आपल्याला परत मिळणार नाही. तुकोबारायने आपल्या मनाला सांगितलं, बाबा त्या पंढरीच्या देवाला आमच्या हृदयामध्ये साठवू दे आणि संसार रुपये मायाजाळामुळे तू गुंतू नको. का गुंतायचं नाही संसार रुपये मायाजाळामध्ये? अभंगाच्या
ग्रासावया. तुकोबराय म्हणतात बघा, सातत्याने माणसाने उठता बसता देवाचं नामस्मरण करायचं आणि जीवन जगत असताना माणसाने एवढं सुंदर जगावं, एवढं सुंदर जगावं. बघा, जेवढे काही संत जन्माला आले महाराज, संत ज्या वेळेस या पृथ्वी तलावून निघून चालले त्यावेळेस जात असताना सारा समाज रडत होता महाराज. का रडत होता? कारण संतांनी ते कार्य केलं होतं. बघा ऐका, थापटाक कबीरा 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 जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसे करने कर चलो जग रोए हम हसे. महाराज, आपण जात असताना जगानं काहीतरी एखाद तरी माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे आपण गेल्यानंतर. काय नाही हो महाराज, देवाने एवढा सुंदर आपल्या देह दिला, कधीतरी महाराज मनातून देवाचं नामस्मरण करायचं, कधीतरी मनातून करायचं, कधीतरी मंदिरात जायचं, कधीतरी देवाचं रूप बघायचं. कारण हा देह आपल्याला परत परत मिळणार नाही. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई हरी 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 गोपाल कुमार हरी देवी गोपाल कुमार हरे गोपाल कुमार हरे गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. तुकोबराय म्हणतात, काळ आपल्या सोबत आहे महाराज, आणि ज्या दिवशी काळ आपल्याला घ्यायला येईल त्या दिवशी काळाच्या तावडीतून आपल्याला कुठे सोडवणार नाही. बघा ऐका, काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजवा आपली बहीण असू द्या, आपला भाऊ असू द्या, किंवा देशाचा राजा असू द्या, सोयरे दायरे असू द्या, कोणी आपल्याला सोडणार नाही महाराज. ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडून जाल त्या दिवशी तुमची पत्नी तुमच्या सोबत येईल, तुमच्या सोबत जवळ येईल, रडायला लागेल,
तुमच्या अंगावर जेवढे भूषण असतील तेवढे काढून घेतले जातील, पण तुमच्यासोबत कोणी येणार नाही. बांधून या देते यमाची हाते, भूषण हे घेते काढून या. अंगावर किती भूषण असू द्या, सोनं असू द्या, सगळं काढून घेतलं जातं. आपल्यासोबत कोण येणार नाही महाराज. ऐका, सोयरे दायरे कोणी येणार नाही. तुम्हाला काळात ताडून सोडवल महाराज कोण? फक्त देव किंवा संत तुम्हाला काळात ताडून सोडवू शकतात. तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, सोडविना कोणी, तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, सोडविना कोणी, तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, सोडविना कोणी, तू का म्हणे, तू का म्हणे तुला, तू का म्हणे तुला, सोडविना तू का म्हणे तुला. एका चक्रपाणे वाचून या, एका चक्रपाणे वाचून या, काळाचे ओढे, काळाचे ओढे, पडेल माझ्या ओवा, काळाचे एका चक्रपाणी सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराजानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीशी बहीण शेजेची काका दूरगाई, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली, काळाचे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला, तुका म्हणे तुला, सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. वेळ झालाय, तुम्ही फक्त माझ्याकडे 2 मिनिट लक्ष द्या. का तुकोबराय म्हणतात, बाबा आपल्याला देवाने एवढा सुंदर नरदेह दिला, फुकट घालवायला नाही. वेळात वेळ काढून देवाचं नामस्मरण करायचं, कारण हा देह आपल्याला परत परत मिळणार नाही. बघा ऐका, जगात सगळ्या गोष्टी महाराज तुम्हाला मिळतील, आवाज जसा चिन्ह येतो, परंतु असतील त्यांना आनंद वाटत असेल की माझ्या लेकाने, माझ्या भावाने एवढा सुंदर सोहळा केला आज माझा. बघा आयुष्यात दादानं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील,
परंतु गेलेला तुमच्या आयुष्यातून बाप आपल्याला कधी परत मिळवता येणार नाही बघा. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांना आपण म्हातारपणी विसरत असतो बघा. ऐका, पण आपलं कर्तव्य असतं की म्हातारपणी त्या आई बापाला आपण सांभाळलं पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बघा. ऐका, आणि मी कुठल्या पुस्तकातला कुठल्या चित्रपटातला बाप सांगत नाही कधी. जे माझ्या जीवनात अनुभव आले, नेमकं बाप गेल्यानंतर काय होतं काय होत नाही या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु गेलेला बाप तुमच्या आयुष्यात कधी परत येणार नाही. बाप आहे तोपर्यंत कधी आपल्याला कळालाच नाही बघा. आणि बाप गेल्यानंतर लोकाला कितीही तुम्ही अन्नदान करा, लोकाला कितीही तुम्ही सुंदर कार्यक्रम ठेवा, पण आहे तोपर्यंत आपल्याला त्या बापाला आपण कधी जपलं नाही, कधी सांभाळलं नाही, कधी त्या बापाजवळ गेलात, कधीतरी त्याला एखादी मिठी मारली नाही. गेल्यावर वाटतं की माणसं आहेत तोपर्यंत जपली असती तर चांगलं झालं असतं. दादांना विचारा, त्यांच्या आयुष्यातून त्यांचा भाऊ निघून गेला बघा. भावाभावात एकी असायला हवे दादांनो. आज माझे सुद्धा वडील जाऊन 1-1.5 वर्ष होत आले, पण भावातलं प्रेम काय असतं मला माहिती आहे बघा. माझ्या बापाच्या रूपानं माझा भाऊ माझ्या पाठीशी सातत्यानं उभा असतो. आज मी महाराज 2,500-3,000 हजार कीर्तन करायला लागलोय. पुढच्या वर्षीचे कीर्तन महाराज माझे बुक आहेत, लोकांनी घेतलेले आहेत. मी कीर्तन सुद्धा कोणामुळे शिकलं असेल, माझ्या भावामुळे शिकलं बघा. मी जिथं शिकायला होतो गुरुजी किती, आम्ही 60 विद्यार्थी होतो, 60 विद्यार्थ्यात फक्त एकटा कीर्तनकार झालेलो आहे मी. आणि त्याच्या पाठीमागचा संघर्ष माझ्या भावाचा आहे. जे काही नोट्स दिल्या सगळं पाठ करून यायचं यश. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुला जेवायला देणार नाही. 4 वर्ष माझ्या भावाने माझं ताट धुल्यालंय, माझ्या भावाने माझे कपडे धुल्याले. 4 वर्ष तू फक्त शिक. कारण एवढे हालाकीचे दिवस काढले होते बघा. आम्हाला राहायला सुद्धा खाली सारवलेलं असायचं, बाजूने असे कुडा असायचं आणि वर पत्रे असायचे. लोक सुद्धा आमच्या आईवडिलाला म्हणायचे, बाबा एवढं गावाकडे एवढं सुंदर बंगला असून सुद्धा पोरत असल्या तिथे मागून आम्ही मधुकरी वगैरे आणायची खायची, मागून आणते पोरण तिथं टाकलंय याने. पण त्याचा आज स्वरूप खूप मोठं झालेलं आहे बघा. तुम्हाला सांगेल मी, जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत करा. ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून आपला बाप निघून गेला, आपली आई निघून गेली, नंतर कितीही रडला तरी डोळे सुद्धा पुसायला तुमचा बाप परत येणार नाही. आजपर्यंत प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक व्याख्यानकाराने फक्त आई सांगितली दादा, पण बाप आजपर्यंत कुणी सांगितलं नाही. बापाचं प्रेम काय असतं लेकावरती लेकीवरती मी तुम्हाला सांगेल. ऐका, आपल्या पायाला ठेस लागू द्या, आपण म्हणतो आई ग. त्याच रस्त्याने चालला तर एखादा मोठा आडू पडून साप आडवा गेला, आपण म्हणतो बापरे. त्या सापाने आपल्याला दंश केला असता तर आपला जीव गेला असता महाराज. मोठमोठ्या संकटाला आपल्याला आपला बाप आठवेल, लहान लहान संकटाला आपल्याला आपली आई आठवेल बघा. हाताला थोडीशी जखम होऊ द्या, आपण म्हणतो आई ग. रस्ता ओलांडला तर एखादं मोठं वाहन आलं, अचानक ब्रेक दाबला, मोठा आवाज झाला, आपला अपघात होणार होता, त्या ठिकाणी आपण म्हणतो बापरे. बाप समजून घेण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं बघा. पण आजपर्यंत बाप कधीच कोणाला समजला नाही. पाहायला गेलं तर महाराज फोनवर नाव टाकल्याबरोबर माझे कीर्तन निघतात. टी व्हीवर एकही चॅनेल नसेल की त्या चॅनेलवर
संपूर्ण कीर्तन सुद्धा महाराज टीव्हीवर आहेत. पण बापाला जो अभिमान असतो तो अभिमान दुसरं कोणाला नाही बघा. मी का सांगतोय तुम्हाला लक्ष देऊन ऐका. गेलेला बाप, गेलेली आई हे माणसं आपल्या आयुष्यात कधीच परत येणार नाहीत. कारण जोपर्यंत असतात तोपर्यंत आपल्याला कधी त्यांची किंमत कळत नाही. एका कवींनी गोड वर्णन केलं बघा. बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. विठ्ठल आजपर्यंत बघा, एक शेवटचे 2 मिनिट घेतो, लक्ष देऊन ऐका. आजपर्यंत प्रत्येक कवीने आई सांगितली, प्रत्येक कीर्तनकाराने आई सांगितली, परंतु आजपर्यंत बाप कोणाला कळाला नाही महाराज. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, साने गुरुजींनी श्यामचा बाप लिहिला नाही. साने गुरुजींनी श्यामच्या आईवर चित्रपट काढला, परंतु साने गुरुजींनी श्यामच्या बापावर चित्रपट काढला नाही. आजपर्यंत सगळ्याला आई दिसली, परंतु आजपर्यंत बाप कधी कोणाला दिसला नाही. बापाचं प्रेम लेखावरती किती असतं, लेकीवरती किती असतं हे आजपर्यंत कधी कोणाला कळालं नाही महाराज. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, गेलेला बाप कधी तुम्हाला मिळणार नाही. बाप कोणाला म्हणतात ऐका. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. कितीही रागावला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप रे बघा. आठवा तो प्रसंग. आयुष्यभर बाप कधीच रडणार नाही, पण एक दिवस असा असतो की त्या दिवशी तो बाप रडायला लागतो महाराज. ती वेळ असते स्वतःची लेक सासरी जाताना. दिवसभर एवढा राब 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 राबतो. आजपर्यंत बाप कधी रडला नाही, आजपर्यंत बापाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. त्या दिवशी बापाच्या डोळ्यात पाणी येतं ऐका. बाप नावाचं छत्र आपल्या डोक्यावरून एकदा का निघून गेलं महाराज, आयुष्य जगावं वाटत नाही बघा. कधी रडणारा न बाप, ज्या दिवशी तुम्ही सासरी चाललेले असतात त्या दिवशी बाप रडायला लागतो. मुलगी आईकडे जाते, आई बापाला शुगर बीपीच्या गोळ्या आहेत, तर मी गेल्यानंतर जेवण सुद्धा ते वेळेवर करणार नाही, त्यांची काळजी घे आई तू. मुलगी भावाकडे जाते, आजीला भेटते, आजोबाला भेटते, चुलत्याला भेटते, चुलतीला भेटते, पण त्या सगळ्या मंडपात त्या पोरीला तिचा बाप दिसत नाही. बाप कुठे असतो? कोणीतरी बघतं इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला लागले, तितक्यात त्यांना बाप दिसतो. तो बाप त्या मंडपामधल्या पत्रावळ्या उचलत असतो बघा.
कोणीतरी हाक मारतं, धावत येतो, पोरी जवळ येतो, पोरीला एक कडकाडून मिठी मारतो आणि पोरीला म्हणतो अगं बाई रडायला काय झालं, एवढा सुंदर सोहळा झालाय आणि तू रडायला लागलीस. रडू नको. पोरीच्या हाताला धरतो, गाडीमध्ये बसवतो, जावयासमोर जातो आणि जावयासमोर गेल्याबरोबर जावयाला म्हणतो, जावया बापू, तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी माझ्या पोरीला जपलंय. पोरी करून जर कधी कुठल्या प्रकारची चूक झाली तर तिच्या बापाची चूक आहे अशी समजून घ्या. पोरगी लहान आहे, कधी काही चुकलं हुकलं असेल माफ करा तिला. आयुष्यभर बाप कधी कोणासमोर झुकलेला नाही, तो बाप त्या दिवशी जावयासमोर झुकतो, पोरी समोर रडत नाही. बघा, तो बाप पोरी समोर रडत नाही. पोरगी सासरी गेल्याबरोबर घरात जातो, दरवाजा लावून घेतो, तोंडावर उशी ठेवतो, डस 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 रडायला लागतो तो बाप. बाप समजून घ्यायला महाराज, बापाच्या ऋणातून उतराई व्हायचं जरी झालं तरी ते या जन्मात कधी शक्य नाही. बघा, जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु गेलेला बाप कधी तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय का नाही मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु या कीर्तनातून तुमच्या घरात जर तुमचा म्हातारा बाप जिवंत असेल, कधीतरी घरी जा, बापाची एक मिठी मारा, काही चुकलं असेल बाबा माफ करा. कारण एकदा का माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेली, ही माणसं आपल्या आयुष्यात कधी परत येणार नाहीत. बघा, ऐका, आपला वेळ झाला, काही चुकलं हुकलं असेल मला माफ करा. कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व टाळकरी माळकरी गुणीजन वर्ग, श्रोते वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, साऊंड सिस्टीमवाले आमचे सचिन महाराज असतील, कोड साथ केले त्यांनी सुद्धा, सर्व टाळकरी असतील, दोन्ही मृदंगवादक असतील, तसेच पेटीवादक असतील, विनेकरी असतील, सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम.